विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण व चालू असलेल्या कामांचं निरीक्षण हा कार्यक्रम आज आपल्या पातोडा सर्कलमध्ये आहे आणि त्यामध्ये गोरख खंडेरावला आपण हे कार्यक्रम घेतोय। या कार्यक्रमाला उपस्थित शांताराम भाऊ, सुभाष भाऊ, गाडकरजी, नंतर सरपंच पती, नंतर पारसगडेजी, लोकेशजी आणि बाकी सर्व गणमान्य नेते मंडळी, पदाधिकारी व गावातील उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि वरिष्ठ वडीलधारी मंडळी। बोलण्याचं प्रयोजन नाही आहे, कारण ही काही आता राजकीय सभा नाही आहे। जेव्हा राजकीय सभा असेल तेव्हा जे काय डोक्यामध्ये तुमच्या असेल, जे प्रत्येक विषय काही असतील ना राजकीयाच्या मध्ये येणार आहे की त्यावेळेस मी सगळ्या विषयाचं उत्तर निश्चितपणे देणार आहे। त्यामुळे आज त्या विषयावर मी बोलणार नाही। आज फक्त एवढंच की आपल्या वरवट खंडेरावमध्ये आज 1,88,00,000 रुपयांचं भूमिपूजन, चालू असलेले कामं आणि काही पूर्ण झालेले कामं अशा तिन्ही कार्यक्रमांचाच आपण हे कार्यक्रम घेतोय। आणि पहिलं असं व्हायचं की 5 आणि 10 लाखाचं काम एखाद्या गावात आलं की गावकऱ्यांना खुशी व्हायची, मलाही खुशी व्हायची की आपण त्या गावात काहीतरी केलं काम। परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा पवार हे जेव्हापासून या 2.5 वर्षामध्ये हे शासन आलं तेव्हापासून आता कोटींच रुपये प्रत्येक गावामध्ये देणं चालू आहे आणि देणं चालू नाही त्याचे कामही चालू आहेत। म्हणजे असं नाही आहे की फक्त काही घोषणा केली आणि मग काहीतरी मूर्ख बनवलं, असं नाही आहे। प्रत्येकाचं टेंडर झाल्याशिवाय मी उद्घाटन करत नाही। त्यामुळे हे सगळे कामं आपले चालू आहेत आणि आता जे उद्घाटन केलं त्याचं चालू होणार आहे आणि या माध्यमातून सर्व समाजांना, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, सगळ्या भागाला न्याय मिळाला पाहिजे, हा त्यामधून प्रयत्न असतो आणि त्यामुळे प्रत्येकाच्या गरजा, समस्या बघून आपण हे काम करत राहतो आणि त्यामुळे आज अतिशय आनंद आहे की या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आपण कामं देऊ शकलो। परंतु आज मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज राजकीय भाषण मी करणार नाही, कारण वेळ ती यायची आहे आणि त्यामुळे माझ्यापूर्वी जे जे काही विषय आपल्या डोक्यामध्ये लोकांनी भरले असतील त्या प्रत्येक विषयाचं उत्तर मी जे आहे ते निश्चितपणे तुम्हाला देणार आहे। कारण मी बाकी नेत्यांना उत्तर देत नसतो, त्यांच्या टीकेलाही उत्तर देत नसतो, पण जनता जी आहे तीच माझी खऱ्या अर्थानं मायबाप आहे। त्या जनतेचं मी उत्तरदायित्व लागतो। त्यामुळे जनतेच्या मनात जर काही संभ्रम तयार झाले असतील तर त्या प्रत्येकाचं उत्तर निश्चितपणे मी देणार आहे, ते जनतेला देणार आहे। बाकी कोणाला मी उत्तरदायित्व माझं नाही आहे। आणि या भागाचं आता खूप मोठं लंब भाषण करणं मला वाटतं की आता उचित नाही, कारण आता भाषणाचे पुढे मोठमोठे भाषण होणारच आहे, त्यामुळे आज काही जास्त भाषण करणार नाही। परंतु मतदारसंघामध्ये जेव्हा आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले आणि आपल्या खासदार प्रतापरावजी जाधव यांना आपण मदत केली, आपल्या मतदारसंघाला चांगला लीड दिला, आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले, आज ते केंद्रामध्ये मंत्री झाले। आणि म्हणून बघा की जेव्हा केंद्र शासनाची ताकद आणि राज्य शासनाची ताकद एकत्रितपणे जेव्हा सोबत काम करते तेव्हा विकास कसा साधला जातो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या मतदारसंघ जो एका बाजूला आहे, एका बाजूला पहाड आहे, त्यामुळे थोडासा अडचणी यायच्या आहे। परंतु शासकीय आयुर्वेद कॉलेज, मेडिकल कॉलेज हे माननीय प्रतापराव जाधव साहेबांच्या माध्यमातून जे मंत्री झाले तेव्हा आपल्याला या मतदारसंघात शासकीय आयुर्वेद कॉलेज आपलं आलेलं आहे शासनाचं, त्यामुळे त्याची मंजुरात आपली झाली। केंद्रीय विद्यालय सुद्धा जे शासकीय आहे तेही आदरणीय प्रतापरावजींनी आपल्याला या मतदारसंघासाठी गिफ्ट म्हणून दिलेलं आहे आणि असे विविध प्रकारचे प्रकल्प आता मतदारसंघामध्ये येत आहेत। मी एवढंच आज सांगेन की ज्या पद्धतीनं मागच्या कार्यकाळामध्ये हा मतदारसंघ आपण हळूहळू, कारण मतदारसंघ 20 वर्षापूर्वीचा आठवायचा प्रत्येकाने की रस्ते काय होते, पाण्याची व्यवस्था काय होती, सगळ्यांनी एक वेळ त्याचं स्मरण करून घ्या, कारण इलेक्शन मध्ये विषय येणार आहे आणि त्या प्रत्येक विषयाचं मी उत्तरही देणार आहे। पण स्मरण करून घ्या की 20 वर्षापूर्वी मतदारसंघ कसा होता आणि त्यामध्ये काय बदल झाला हे तुम्हालाही जाणवत असेल, त्या पद्धतीने आपण आपलं मत बनवता येते। परंतु आज आपला मतदारसंघ एका स्टेजवर, उंचीवर असा पोहोचलेला आहे की जिगावचं पाणी सुद्धा आपल्याला 2-2.5 वर्षात मिळते आहे। बाकी आर कचेरी, आलेवाडी आणि चोंडीचं आपण आता पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आपण पोहोचवलेलं आहे, त्याचं आपण लोकार्पण सुद्धा करतोय की शेतकऱ्यांना आता 1-2 महिन्यात पाणी मिळणं चालू होईल। त्या पद्धतीने सिंचनाची व्यवस्था असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नंतर आपली रेल्वे जामोद आणि सोनाळा दोन्ही तालुक्यामध्ये रेल्वे स्टेशन आपले होत आहेत, त्याचंही जवळपास सगळं झालेलं आहे। 2,500 कोटी त्याच्यावरही मंजूर आहे, त्याचंही काम 2-4 महिन्यामध्ये आपलं चालू होते आहे।
म्हणजे रेल्वे सुद्धा आपल्या दोन्ही मतदारसंघात येते आहे, नॅशनल हायवे आपल्या मतदारसंघामध्ये आलेले आहे. त्यामुळे आता ह्या ज्या उद्योगासाठी जे पोषक वातावरण असतं की कोणताही उद्योग जर आपल्या मतदारसंघात यायचा असेल तर पोषक वातावरण पाहिजे, त्याला रस्ते चांगले पाहिजे, त्यांना रेल्वेची कनेक्टिव्ह पाहिजे, तिथं पिण्याचं पाणी चांगलं पाहिजे, तिथं सिंचनाचं पाणी पाहिजे आणि त्या उद्योगांना सुद्धा पाणी लागत असतं. त्यामुळे आपण तर कोरडवाहू मध्ये राहणारे पहिले होतो 20 वर्षापूर्वी जर आठवलं तर हळूहळू आता जलयुक्त शिवार या माध्यमातून त्या माध्यमातून आपला मतदारसंघ सिंचनामध्ये धरणाच्या कामाच्या माध्यमातून पुढे जातोय. त्यामुळे जर एखादा उद्योग जर आणायचा असला तर त्याला सगळ्यात पहिली गरज असते पाणी. आणि म्हणून आज आपल्या दृष्टिक्षेपामध्ये या सगळ्या गोष्टी करत करत आपण इथपर्यंत आलेला आहे. आणि पुढचं जे आपल्या तरुण पिढीच्या साठी आपल्याला उद्योग आणायचे त्याची मुहूर्त मेळ ही निश्चितपणे या 5 वर्षामध्ये आपण उद्योगाच्या माध्यमातून करणार आहे. कारण आता पुढचे 5 वर्ष औद्योगिक क्रांतीसाठी आपल्याला करायचे, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी गोष्टी आपल्या आता पूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यामुळेच आता मग साखर कारखाना असेल, मी तुम्हाला काही जास्त आश्वासन देणार नाही, पण इथेनॉलचा कारखाना जो याचं पेट्रोल बनवतो इथेनॉल पासून मक्यापासून, तोही कारखाना आपला मंजूर झाला जळगावसाठी आणि त्याचंही काम आपल्या 2-3 महिन्यामध्ये चालू होते आहे. आणि त्याच्यामधून रोजगाराची निर्मिती आपल्या युवांसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. साखर कारखानाही आपण भविष्यामध्ये, कारण आपल्याकडे आता पाणी भरपूर आहे, इरिगेशन चांगलं होणार आहे, त्यामुळे साखर कारखान्याला ऊस लागतं आणि ऊसासाठी पाणी लागतं. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आपण पुढचं भविष्य किंवा स्वप्न पाहू शकत नव्हतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करून आता पुढच्या याच्यासाठी करतोय. आणि आमच्या महिला भगिनींसाठी तर हे शासन सगळ्यात जास्त जर विचार करते तर महिला भगिनींचा. तो का करते की जोपर्यंत आमच्या माता आणि भगिनी ज्या आहेत जोपर्यंत सक्षम आणि व्यवस्थित होत नाही, त्यांचा आर्थिक संपन्नता त्यांची स्वतःची वाढत नाही, तोपर्यंत देश काही पुढे जाणार नाही. आणि म्हणून लाडली बहीण योजना असेल, मग एसटी मध्ये अर्धा याच्यामध्ये तिकीट असेल, बचत गटांना 15 ते 30 हजार असतील, लखपती दिदीची योजना असेल, अशा विविध योजना महिलांसाठी आपण आणलेल्या आहेत. आणि निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्या सगळ्या महिलांना होतोय. आणि भविष्यात अजूनही त्यामध्ये वाढ करण्याचा आणि चांगल्या योजना महिलांसाठी आणून एक सक्षम आपल्या महिला झाल्या पाहिजे. आपलं घर शेवटी दोघांकडून चालतं. आज आपण पुरुष म्हणून चालवतो, आपल्या महिला बिचाऱ्या बाकीचं काम घरातलं करत राहतात, पण त्यांनीही काही ना काही आपल्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे. आणि म्हणून त्याही त्या याच्यामध्ये प्रभावामध्ये सामील झाल्या पाहिजे, हाही प्रयत्न शासनाचा आहे. आणि जे विविध कामं आहेत या माध्यमातून आपल्या गावाची गरज भासली पाहिजे. कारण आता प्रत्येकच छोट्या छोटे समूह असतात, प्रत्येकाच्या गरजा असतात की आमचं एक सभागृह झालं पाहिजे जेणेकरून आमचं उठण्या बसण्याचं किंवा आमचं काही छोटे मोठे कार्यक्रम झाले पाहिजे. मग प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे आपण या माध्यमातून केलं. गावातले रस्ते चांगले झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून पिण्याचं पाणी व्यवस्थित असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण इन्फ्रास्ट्रक्चर बाकीच्या माध्यमातून पूर्ण करतोय. आणि मला विश्वास आहे की भविष्य काळामध्ये अजूनही यापेक्षा आता पुढची जी दिशा आहे ती निश्चितपणे तरुणांसाठी आपली असणार आहे. आणि त्याचं सुतोवाच इलेक्शनमध्ये जे जे प्रश्न येतील त्याचं उत्तर मी देणार आहे. त्यामुळे आज काही जास्त भाषण न करता सगळ्यांनी जो आदर सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी सगळ्या गावकरी मंडळींचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.